हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी। मुलांना क्वेश्चन नंबर 7 फायनल अकाउंटचा प्रश्न येतो 12 मार्कासाठी। आणि मुलांच्या मनात फायनल अकाउंट विषयी बऱ्याच शंका असतात। त्याच्यामधली एक शंका अशी असते की अरे माझा प्रॉब्लेम तर टॅली झाला नाही, मी प्रॉब्लेम बरोबर सोडवला पण टॅली झाला नाही, मग आता माझे मार्क किती कटतील? हा प्रश्न प्रत्येक मुलांना पडत असतो। फायनल अकाउंट हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि मुलांना ह्याच्या बाबतीत बरेचसे प्रश्न असतात। मग हा प्रश्न एक त्याच्यापैकी एकच आहे की जर माझा प्रॉब्लेम बरोबर आला तर माझे किती मार्क कटणार, किंवा जर माझा प्रॉब्लेम बरोबर आला पण टॅली झाला नाही तर माझे किती मार्क कटतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या प्रश्नाचं उत्तर बघूया। आता फायनल अकाउंटचा प्रश्न किती मार्काला असतो? 12 मार्कासाठी असतो। टोटल 12 मार्कांपैकी 4.5 मार्क जवळपास बॅलन्स शीटला असतात, तर जवळपास 5.5 मार्क तुमचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असतात। सगळ्यात महत्त्वाचं असतं फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सगळ्यात महत्त्वाचं असतं, त्यामुळे तिथे जवळपास 5.5 मार्क दिले जातात। 4.5 मार्क समजा बॅलन्स शीटला आहे आणि 2 मार्क कुठे दिले जातात? ट्रेडिंग अकाउंटला। ठीक आहे, आता इथे बघा तुम्ही जे पॉईंट लिहिलेले आहेत, जेवढे पॉईंट लिहिलेले आहेत सहसा त्या पॉईंटनुसार मार्क तुम्हाला दिला जातो। प्रत्येक पॉईंटला 1/4 मार्क कॅरी होतो। ओके, आता जर समजा तुमचा हा पॉईंट बरोबर आहे, याला 1/4 मार्क मिळणार, हा पॉईंट बरोबर आहे, याला 1/4 मार्क मिळणार। तर या पद्धतीने प्रत्येक पॉईंटचा 1/4 मार्क कॅरी होतो आणि टोटल मार्क या पद्धतीने दिले जातात। आता जर समजा मग सगळीकडे हा रूल लागू होतो। आता तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला, ठीक आहे, हे पॉईंट बरोबर लिहिले, मग प्रत्येक पॉईंटचा तुमचा काय केला जातो? 1/4 मार्क धरला जातो। ठीक आहे, बॅलन्स शीटला सुद्धा जेवढे तुमचे पॉईंट बरोबर आहे तर त्या पद्धतीने 1/4 मार्क तुमचा त्या पॉईंटनुसार कॅरी होतो। तर या पद्धतीने मार्क दिले जातात। मग आता जर समजा तुमचं टोटल चुकली किंवा प्रॉफिट चुकला, टॅली झाला नाही, प्रॉब्लेम टॅली झाला नाही म्हणजे कुठेतरी मिस्टेक झाली, मग आता तुम्हाला काय प्रश्न पडतो? अरे मी पोस्टिंग तर बरोबर केली पण माझे मार्क कुठे कटणार? आता टॅली झाला नाही म्हणजे किती मार्क कटणार? तर जवळपास मग टॅलीमुळे तुमचे किती मार्क कमी होऊ शकतात हे मी आज सांगणार आहे तुम्हाला। आता जर समजा आपला ट्रेडिंग अकाउंट तुम्ही लिहिलं, बरोबर झालं, ग्रॉस प्रॉफिट सुद्धा बरोबर आला, ठीक आहे, याला जर समजा 2 मार्क आहेत तर तुम्हाला याचे 2चे 2 मार्क दिले जातात। ठीक आहे, इथं काहीच मार्क तुमचा कट होत नाही। त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर समजा तुमचा नेट लॉस चुकलेला, 14च्या ऐवजी तुम्ही 12,990 लिहिला, ठीक आहे, मग इथला तुमचा मार्क जातो। ठीक आहे, ही अमाऊंट चुकणार, ही अमाऊंट चुकणार, ही चुकणार, ठीक आहे, म्हणजे इथे जवळपास तुमचा अर्धा मार्क कट होतो। इथं अर्धा कट होतं, इथली टोटल चुकते, इथं अर्धा कट होतो, म्हणजे 5.5 ऐवजी तुम्हाला इथे 4.5 मिळतात। मग बॅलन्स शीटला आपण कुठे चुका करणार? मग हे इथं लॉस चुकला म्हणजे ही अमाऊंट चुकणार, इथं लॉस चुकला ही अमाऊंट चुकणार, मग इथं सुद्धा चुकणार। ठीक आहे, म्हणजे ही 3 अमाऊंट चुकल्या, मग याच्या गेला तुमचा मार्क। जर समजा बॅलन्स शीटला 4.5 मार्क आहे म्हणजे या पॉईंटचा तुमचा 1 मार्क जवळपास कटणार, आणि बाकीचे जर समजा तुमचे बरोबर आहे तर त्यांचे मार्क तुम्हाला मिळणार, पण जे चुकलेले पॉईंट आहेत त्यांचे मार्क कट होणार। ठीक आहे, म्हणजे जवळपास तुमचा इथे 1 मार्क कमी झाला, इथे 1 मार्क अर्धा कमी झाला। ठीक आहे, म्हणजे जवळपास 1.5 मार्क तुमचा ही अमाऊंट चुकल्यामुळे झाला। ठीक आहे, आता जर समजा तुमचा इथंच मिस्टेक झाली, इथंच तुमची अमाऊंट चुकून गेली, ठीक आहे, मग इथं जर चुकलं तर ही अमाऊंट चुकते, त्याच्यामुळे ही पण अमाऊंट चुकते। ठीक आहे, म्हणजेच काय होतं, आपल्या जवळपास तुमची मिस्टेक कुठे झाली? जर समजा तुमची मिस्टेक इथे झाली किंवा बॅलन्स शीटलाच झाली, हे दोन्ही बरोबर आहे तर याच्या पैकी मार्क तुम्हाला मिळतात, इथला फक्त 1 किंवा एखादा मार्क तुमचा कमी होतो। ठीक आहे, पण जर समजा तुमची इनिशियल स्टेजला जर मिस्टेक झाली तर इथं चुका होणार, पुढे इथं सुद्धा आपल्या चुका होणार, मग त्याच्यामुळे जवळपास तुमचे 2 ते 2.5 मार्क कटतात। तिथे 2.5, काही ठिकाणी 3 सुद्धा कट होतात। जर समजा तुम्ही इथली अमाऊंट चुकली की हे चुकल्यामुळे इथे सुद्धा चूक होते, इथे चूक होते, म्हणजे तुमची मिस्टेक कोणत्या स्टेजला आहे त्यानुसार आपले मार्क कमी होत जातात। ठीक आहे, आणि त्याच्यामुळे एवढे मार्क आपले टॅलीमध्ये जात असतात। त्याच्यामुळे जर समजा तुमचं जीपी चुकला तर 2 ते 2.5 मार्क कमी होतात, आणि जर समजा तुमचा फक्त नेट लॉस चुकलेला आहे तर 1.5 मार्क तरी कमी होतं। बॅलन्स शीटला फक्त टोटल चुकली, बाकी सगळं बरोबर आहे तर इथला 1 मार्क कमी होतं, बाकीचे तुम्हाला पैकीच्या पैकी 11 मार्क मिळून जातात। ठीक आहे, तर या पद्धतीने फायनल अकाउंटमध्ये आपले मार्क दिले जातात। नॉर्मली 12 मार्काचं डिवायडेशन कसं असतं? 2 मार्क ट्रेडिंग अकाउंटला,
5.5 मार्क प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि 4.5 मार्क आपले बॅलन्स शीटला दिले जातात. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचं मार्काचं डिवायडेशन केलं जातं. तर या पद्धतीने फायनल अकाउंटमध्ये आपले 12 मार्क दिले जातात. नॉर्मली सर्व मुलांना हा प्रश्न पडतो, कारण प्रत्येक मुलाचं फायनल अकाउंट टॅली होत नाही. जवळपास 50% विद्यार्थी असे असतात ज्यांचं फायनल अकाउंट टॅली होत नाही, पण ज्यांना असं वाटतं अरे माझं बरोबर आहे सगळं, मग किती मार्क कट होणार. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर बघितलं. आजचा हा व्हिडिओ छोटासा आहे. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.